नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वरसंधी हे प्रकरण पूर्ण इन डिटेल एका व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहे. आता स्वरसंधी पेपरमध्ये कसं असतं की आपल्याकडे जवळपास पाहायला गेलं तर LAQ मध्ये 5 आपल्याकडे काय असतात, 2-2 मार्काकरिता एक संधी असते आणि SAQ मध्ये 5 संधी असते, 1-1 मार्काकरिता 5 संधी असतात. आता यामध्ये जर पाहायला गेलं तर मोस्ट ऑफ दी स्वरसंधीला खूप फोकस केलं जातं. ते SAQ मध्ये म्हणा किंवा LAQ मध्ये म्हणा, आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे स्वरसंधी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल सगळ्या स्वरसंधी कव्हर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा येणसंधी. आता सुरुवातीला येणसंधी याचं सूत्र बघा काय म्हटलं जातं येणसंधीचं सूत्र. तर इको एनर्जी. आता सुरुवातीला सांगायला झालं तर सगळ्या संधीचं तुम्हाला सूत्र तोंडपाठ असलं पाहिजे आणि त्या संधीमध्ये या सूत्रानुसारच तुम्हाला सगळा गेम कळणार आहे. आता हे सूत्र काय म्हटलं बघा, इको एनर्जी. आता इको एनर्जीचा अर्थ काय होतो, जर इक प्रत्याहार पुढं जर स्वर आला तर इकचा काय होतो, येणं होतं. बघा इको एनर्जी म्हणजे इक प्रत्याहार पुढं कोणताही स्वर झाला, जे आपण 13 स्वर शिकलोत ना, की जे काय आपले जर पाहायला गेले जे काही आपले माहेश्वर सूत्राचे पहिले जे 4 सूत्र असतात, तर 4 सूत्र काय असतात, पहिले ते स्वर असतात. तर त्यामध्ये जे काय म्हटलं ना, आई उन रुलुक ए उन ए ओच, तर हे काय जे आपले स्वर आहेत, तर इका प्रत्याहार पुढं कोणताही जर स्वर आला आपल्याला तर त्या एका प्रत्याहारचं काय होतं, येणं होतं असं यांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये काय म्हटलंय बघा, जर ई पुढं स्वर आला तर काय होतं, ईचा य होतो. उ पुढं जर स्वर आला तर व होतो. रू पुढं जर स्वर आला तर र होतो. म्हणजे र कोणता होतो, हलंत होतो बरं का. हे बघा सगळे हलंत येते. आणि त्यानंतर लू लू पुढं जर काय आला स्वर आला तर लूचा काय होतो, हलंत ल होतो. तर अशा प्रकारे हे आपलं आहे बरं का. आता यामध्ये बघा तुम्हाला डायरेक्ट मी एक एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो. आता आपल्याकडे एक्झाम्पल आहे मधुवरी. आता मधुवरीचं जर फोड केली आपण तर काय फोड पडते बघा, मधुवरी. आता हा शब्दाला फोड करून बघा तर काय होतं, मधु प्लस हरी या दोन शब्दाने हा शब्द बनलेला आहे मधुवरी. आता यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे की बघा, आता जो मधू होता तो मधूला आपण हलंत केलं, धला हलंत केलं, त्यामध्ये आपल्याला काय भेटला, ऊ. आता ऊला आपल्याला भेटला पुढच्या जर आपलं उत्तरपद आहे तर उत्तरपदामध्ये आपला सुरुवाती शब्द कोणता आहे, तर अ आहे. तर ऊ आणि अ. आता इथं बघा तुम्ही पाहू शकता, इथं पाहिलं होतं आपण की ऊ पुढं जर स्वर आला, इकडे बघा खाली, हे बघा, ऊ पुढं जर स्वर आला तर ऊचा काय होत होता, व होत होता. ऊ पुढं जर स्वर आला तर ऊचा व होत होता. तेच म्हटलं बघा, म ध प्लस ऊ प्लस अ प्लस री. मग आता काय म्हटलं, ऊ पुढं जर स्वर आला तर ऊचा काय होणार, व. आता ऊचा व केला आपण तर मग कोणानुसार केला तर हे आपल्याला मेन्शन करायचं गरज असतं पेपरमध्ये. जर तुम्ही हे सूत्र मेन्शन केले तर हे करण्याच्या स्टेपला 1 मार्क आणि सूत्रांना 1 मार्क, अशा प्रकारे 2 मार्क असतात तुम्हाला पेपरमध्ये. त्याचप्रमाणे 1 मार्काची संधी असते, त्यामध्ये सूत्र जर नाही लिहिले तरी चालून जातात. पण 2 मार्काची जी संधी असते आपल्याला LAQ मध्ये, त्यामध्ये सूत्र मेन्शन करणं गरजेचं असतो, कारण की कोणत्या सूत्रानुसार तुम्ही हे इथं चेंज केलं आहे. जर तुम्ही सूत्र लिहिता तर तुम्हाला 1 मार्क आणखी मिळतो. म्हणजे 1 मार्क आहे स्टेप बाय स्टेप करायला आणि 1 मार्क सूत्राला असतो. असे 2 मार्क तुम्हाला पेपरमध्ये दिलेले असतात. समजलं ना. आता बघा उ आणि अचं मिळून आपण काय केलं, उ केला. आता इथं एक सांगतो तुम्हाला, इथं कसं असतं बघा, जो उ असतो उ पुढं जर स्वर आल्यामुळं उ मध्ये चेंज होतो. उ मध्ये स्वर आल्यामुळे ऊचा व होतो. पण पुढचा जो स्वर असतो तो रिमेन म्हणजे अनचेंज राहतो, जो जशाला तसा राहतो, त्यामध्ये काही बदल होत नाही आणि तो लुप्त पण होत नाही, तो तसाच जागा राहतो. बघा काय म्हटलं आता बघा, मध प्लस उ प्लस अरी. आता ह्यातला जो उ होता, ऊचा आपण व केला, तो हा अ आहे. तर अ मध्ये चेंज होणार नाही, अ जशाच तसा खाली येणार बघा, अरी जशाच तसा खाली आला. आणि जो आपला उ होता ऊचा फक्त व झाला आणि हा म ध ध हलंत जशाच तसा आहे. खरं समजलं. आता बघा म ध प्लस हा व आपण जे काही इको येण्याच्या सूत्रानुसार व खाली घेतला आणि प्लस वरचं आरी. आता बघा पुढं काय आहे, स्वर आहे आणि हे काय आहे, हलंत आहे. आता स्वर आणि हलंत काय होणार, मिक्स होणार आहे. मग वचा पूर्ण व होणार आहे, म्हणजे हा अरीचा वरी झाला बघा. व हलंत प्लस अरी तर वरी झाला आणि हा ध हलंत असेच. आता द हलंत तर हा पूर्ण शब्द काय होणार, मिक्स होणार आहे. हलंत झाला की तो पुढच्या झोन काय होतो, मिक्स होतो. तर मध प्लस वरी. तर अशा प्रकारे मधवरी इति सिद्धम करून हा आपली इथं संधी संपलेला आहे. म्हणजे एक सांगायचं काय तुम्हाला, आता सूत्र ध्यानात ठेवा, इको येण्याचे सूत्र आहे आपल्याकडं. या सूत्रामध्ये काय होतं, इक प्रत्याहार पुढे जर स्वर आला तर इकचा काय येणं होणार, म्हणजे ईचा य होणार, ओचा व होणार, रोचा य र होणार आणि लोचा ल होणार. तर अशा प्रकारे आपल्याकडे काय असतो, ही येणं संधी असते. आता याची तुम्हाला एक सिंपल ट्रिक सुद्धा सांगतो मी. आता काय होतं, जेव्हा का तुम्हाला हे शब्द असतात मधवरी, त्यानंतर आणखी कोणतेही शब्द असेल जसं की धातुअंश वगैरे झालं, हे जे शब्द असतात ना, आता मधवरी. आता हा शब्द बघूया, तुम्हाला हे समजून सांगतो. आता ह्यामध्ये तुम्हाला सांगतो एक ट्रिक सांगतो याची. आता जी इको येण्याची जे काही आपल्याकडे य व र ल, जर तुम्हाला उत्तरामध्ये य व, इथं लिहितो मी, र आणि ल असे उत्तरामध्ये जर हलंत म्हणजे मिक्स. आता इथं बघा तुम्ही पाहताल तर इथं व काय आहे, इथं व दिसतंय ना तुम्हाला, मधवरीमध्ये तसं धातुअंश म्हणजे धातू प्लस अंश. आता इथं बघा उत्तरामध्ये तुम्हाला काय देतंय,
दिसतंय बघा, व दिसतंय की तर हे जे काही शब्द असतात ना ते हे काय होतात जेव्हा तुम्हाला उत्तरात जेव्हा अर्ध हलंत य व र ल हे असे काही जे शब्द दिसले हे य व र ल हे चार जर वर्ण उत्तरात दिसले हलंतमध्ये म्हणजे इथं जॉईंट शब्द आहे आपला मग असा मिक्स शब्द आहे तर त्या मिक्स शब्दामध्ये तुम्हाला जर हे शब्द दिसले तर डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता ही यन संधी. अशा प्रकारे जी ट्रिक असते म्हणजे हे जर शब्द तुम्हाला जर उत्तरामध्ये जसे मधुवरी अशा शब्दाप्रमाणे दिसले कोणतेही शब्द दिसले तर त्याला तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता यन संधी. सॉल्व्ह करायची पण गरज नाही पण पेपरमध्ये आपल्या स्टेप बाय स्टेप लिहावं लागतं पण संधी ओळखण्यासाठी ट्रिक आहे तुम्हाला कोणती संधी पहिल्या नजरेमध्ये समजून जाईल की कोणती संधी जास्त वेळ घालायची यात गरज नाही. समजलं. आता बघूया दुसरी आयादी संधी. आता आयादी संधीचं सूत्र काय असतं बघा. आता इथं बघा सूत्र जाणून घेऊया आपण. पहिले येतं सूत्र येतं काय एचओ यवयव. आता एचओ यवयव हे सूत्र पाठ करा सगळ्यांना. आता तुम्हाला काय करायचं आहे हे नोट्स आहेत ॲज इट इज नाही का तुम्हाला मी सांगाल नंतर पण सगळ्यांची सूत्र तुम्हाला पाठ करायचे आहे. आता यामध्ये काय म्हटलंय एचओ यवयव. आता एचओ यवयवमध्ये काय म्हटलंय जर एच प्रत्यार असतो त्याच्या पुढे जर कोणताही स्वर आला तर काय होतो बघा एच प्रत्यारमध्ये काय करायचं ए त्यानं दीर्घ ये मग रस्व ए दीर्घ ए रस्व ओ आणि दीर्घ ओ म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे चार वर्ण येतात ए औ औ ए औ औ तर अशा प्रकारे आपल्याकडे चार वर्ण येतात. आता चार वर्णापुढे जर कोणताही सूर आला तर त्यांचं काय होतं अय होतं अव होतं आय होतं आणि आव होतं. समजलं. म्हणजे याच्या प्रत्यार पुढं जर स्वर आला कोणताही स्वर येऊ द्या तर त्याच्या पुढं काय होतं अय आव सॉरी अय अव आय आणि आव होतं. अशा प्रकारे यामध्ये चेंज पाहायला मिळतो. तर वर काय पाहिलं होतं आपण बघा इका प्रत्यार पुढे स्वर आला तर येन होत होता. इथं काय होतं याच्या प्रत्यार पुढे जर स्वर आला तर काय अय अव आय आणि आव अशा प्रकारे यामध्ये चेंज पाहायला मिळतो. आणि याच प्रत्यारमध्ये काय होतं ए औ औ तर अशा प्रकारे हे चार वर्ण येतात. आता हे तुम्हाला कळलं नसेल पण मी पुढं सांगतो. आता बघा कसं चेंज होतो. तर बघा काय होतं एक मिनटं फक्त आता बघा काय म्हटलंय जो आपला ए असतो म्हणजे रस्व ए असतो यामध्ये जर पुढे स्वर आला कोणताही स्वर येऊ द्या तर एचा काय होतो आय होतो. जर दीर्घ ए आला तर त्याच्या पुढे स्वर आला तर आय होतो. त्यानंतर ओ आला तर त्यापुढे कोणताही स्वर आला तर अव होतो आणि आव आला तर त्यापुढे कोणताही स्वर आला तर त्यापुढे काय होतं आव होतो. अशा प्रकारे यामध्ये चेंज पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपल्याला ह्यामध्ये चेंज सगळे पाहायला मिळतात. ध्यानात ठेवा फक्त एला आय येतो आणि त्यानंतर दीर्घ येतं. दीर्घामध्ये काय करायचं फक्त अचा आ करायचं म्हणजे आय होतो. ओला काय होतो अव येतो ओला अव येतो आणि ओचं काय जर दीर्घ झाला म्हणजे आव झाला तर तिथं काय ना आव येणार. म्हणजे सिंपल आहे फक्त ध्यानात ठेवा कोणतं कोणाला आहे एकमेकांमध्ये चेंज नका होऊ देऊ. फक्त एल आपण ए आपण एखाद्याला म्हणतो ना ए म्हणतो ना ए मग ए येतं ना तर य येतं त्यामुळे ध्यानात ठेवू शकता ए यामध्ये अय येतं ए पुन्हा मग काय येतं अ येतं आपण ए म्हणजे अ येतं ना ए येतं ना शेवटी तर त्यामुळे ध्यानात ठेवू शकता तुम्ही. आणि ओ असं म्हणतात ओ शेवटी व येतं तर त्यामध्ये अव ध्यानात ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्ही ट्रिकनुसार ध्यानात ठेवू शकता फक्त तुम्हाला पेपरमध्ये कन्फ्यूज झालं नाही पाहिजे. आता हे बघा तुम्हाला सांगतो. आता हे झालं आपलं. आता दुसरं सूत्र काय येतं ह्यामध्ये काय येतं बघा एक वांतो ही प्रत्यय म्हणून सूत्र असतो. यामध्ये काय होतं की आपण काय पाहिलं वर की जे सॉरी ए आणि औ ए औ औ हे जे काही चार वर्ण ह्याच्या पुढे कोणताही स्वर आला तर ह्यांचा अय आय अव आव असं चेंज होतं ना. पण वांतोय प्रत्ययामध्ये काय सांगतं जे आपले हे दोन आहे खालचे ओ आणि औ यांच्या पुढं काय आला य आला. आता य जण म्हणते काय मध्ये सर स्वर आहे का तर बाळा स्वर नाही हा काय व्यंजन आहे. आता हा व्यंजन जर आला य व्यंजन आला तरी पण यांच्यामध्ये चेंज पाहायला मिळतो. आपल्याला काय चेंज पाहायला मिळतो अव आणि आव म्हणजे जसं जे आहेत ना तेच पाहायला मिळतो. फक्त काय चेंज पाहायला मिळतो की वर जे स्वर होते तर खाली काय व्यंजन होतो. म्हणजे वांतही प्रत्ययानुसार जर तुम्हाला उदाहरणामध्ये जर काय पाहायला मिळाला य पाहायला मिळाला जर य पाहायला मिळाला तर तुम्ही म्हणायचं नाही संधी होत नाही. तसं नाही ती संधी होती. कोणती आयादी संधी होती का होती कारण की वांतही प्रत्यय ही सूत्र असतं. हे वांतही प्रत्यय सूत्र यामध्ये ओ आणि आवच्या पुढे जर य आला तर त्याचा काय अव आणि आव होतो. म्हणजे काय होतं ओचा अव होणार आणि आवचा आव होणार. त्यामुळे खाली वरलेलं आहे मी इथं हे बघा जो ओ आहे तो ओचा अव होणार आणि आवचा आव होणार. तेच म्हटलंय ओचा अव आणि आवचा आव होणार. आता यामध्ये तुम्हाला मी उदाहरण समजून सांगतो बघा. आता गव्यम. आता गव्यममध्ये काय म्हटलंय बघा. आता गव प्लस यम अशी फोड केली आपण गव प्लस यम. आता तुम्हाला जे म्हटलं ना मी तुम्हाला काय म्हटलं की आता गव प्लस यम आहे. आता उत्तर पदात सुरुवातीला य आला म्हणजे समजून गेलं तुम्हाला काय व्यंजन आला रे बाबा काहीतरी गोळ आहे. आता बघा इथं फोड केली आपण गचा काय केला फोड केला ग हलंत केला म्हणजे ग मध्ये दडल्याला काय होता अ होता आणि त्यासोबत व काय होता पुढचा हलंत होता म्हणजे अव सापडला आणि पुढचा यम लिहिला आपण यम लिहिला. आता मध्ये बघा तुम्हाला आता हा जो अव आहे आता वर आपण संधीत तुम्ही डोकं लावायचं आय आलाय का तर नाही आय आलाय का तर नाही अव आलाय का तर नाही आलाय सर तुमचं चुकलं आला बघा आला का आला. मग अवच्या जागेवर आपण काय लिहू शकतो अवच्या जागेवर काय लिहू शकतो ओ लिहू शकतो. म्हणजे कुठं अवच्या जागेवर ओ लिहू शकतो. पण यामध्ये एक बघा तुम्ही कोणता स्वर आलाय का पुढं तर तुम्हाला सर स्वर नाही आला य आलाय. मग आपण हे पण पाहिलं होतं ना सूत्र की जर य आला व्यंजन य सुद्धा आला ओच्या पुढं आवच्या पुढे य जरी आला तर अव आणि आव होतो. मग तेच लिहायचं आपल्याला काय लिहायचं बघा अवच्या पुढे य आलाय म्हणजे आपल्याला अवचं आपण ओ करू शकतो लिहायला. म्हणजे काय केलं ग हलंत ओ प्लस यम मग अशा प्रकारे
लिहिलं. आता हा कोणत्या सूत्रानुसार आला आहे तर हा कोणत्या आला आहे वांतोही प्रत्यय ह्या सूत्रानुसार आला आहे. आपण हे लिहायचं वांतोही प्रत्यय सूत्रानुसार आला आहे. आणि ओचा काय लिहिला आपण हे बघा ओ हा काय लिहिला ओ म्हणजे ग हलंत प्लस ओ गो आणि प्लस यम इथे सिद्धम करून हे संधी इथं कंप्लीट झालेली आहे. समजले ना, सिंपल आहे. आता ह्याची सुद्धा ट्रिक सांगतो तुम्हाला मी. काय ट्रिक आहे बघा, जर पेपरमध्ये तुम्हाला काय झालं जे की असे शब्द असतात ना गव्यम वगैरे हे शब्द आहे ना गव्यम, त्यानंतर पावकह पावकह तर असे शब्द असतात ना गव्यम पावकह हे शब्द असतात. आता यामध्ये तुम्ही ध्यानात द्या, इकडे बघा इथं बघा प हलंत जर केला तर काय आला आव आला प्लस कह असा आला ना म्हणजे आव येतो. आता गव्यम मध्ये बघा करा ग आपण काय केला हलंत केला अ व यम अशा प्रकारे शब्द ना तिथं काय आला हे बघा अव आला. आता तुम्हाला एक दाखवतो बघा आपल्या सूत्रात काय होतं, वर सूत्र इकडे बघा आपल्या सूत्र आय आव आणि आव पण आहे. आता इथं बघा इथं आपला अव पण येतोय आव पण येतोय. तर तुम्हाला काय करायचं शब्दाची फोड करून पाहिजे, त्यामध्ये आय आव असे शब्द येतात पाहताय. जर असे शब्द आले तर डायरेक्ट समजून जायचं कोणती संधी आपली आयदी संधी आहे. समजलं. आता बघा तिसरी संधी येते आपल्या सुवर्ण दीर्घ संधी केला किंवा याला आपण काय म्हणतो सवर्ण दीर्घ संधी, याला काय म्हणतो आपण दीर्घ संधी सुद्धा म्हणत असतो. दीर्घामध्ये काय होतं जेव्हा दोन सारखे वर्ण एकामेकांपुढे आले जे सारखे स्वर एकामेकांपुढे आले तर त्यांचा दीर्घ होतो. तेच म्हटलं बघा सूत्र काय अक सवर्ण हे दीर्घ याचं सूत्र हे ध्यानात ठेवा. अक सवर्ण दीर्घ हे सूत्र तुम्हाला पाठपायची एमसीक्यूला विचारलं जातं म्हणून बरं का. आता काय होतं जेव्हा अक प्रत्यार अक मध्ये काय येतं अ इ उ आणि औ येतं अ इ उ आणि औ हे 4 प्रत्यय येतात आणि ह्याच्या पुढे सेम ॲज इट इज तेच जर वर्ण आले म्हणजे तेच अका प्रत्यार पुन्हा आला किंवा अका प्रत्यार मधला ते वर्ण आला अ आला इ आला उ आला, जसं अ पुढं अ आला इ पुढे इ आला उ पुढे उ आला ओ पुढे औ आला सारख्या पुढे सारखे जर वर्ण आले तर अचा म्हणजे अ प्लस आ होतो ए प्लस ई होतो ओ प्लस उ होतो आणि औ प्लस औ होतो. त्यांची ट्रिक सुद्धा बनवली होती आपण आपल्या चॅनलवरती अवेलेबल केली होती, आपणच बनवली होती ती सेम दीर्घ म्हणजे जेव्हा सारखे जेव्हा वर्ण सोबत येतात तर त्यांचं काय होतं दीर्घ होतो. तर जसं की बघा काय म्हटलं इकडे बघा दैत्यारीमध्ये काय म्हटलं बघा दैत्य प्लस आरी. आता दैत्य प्लस आरी आता इथं जर फोड केली बघा दैत्य इथं हलंत केला यातला अ निघला बाजूला, त्यानंतर अरी मधला हा अ बाजूला काढला री बाजूला काढला. आता अ सेम झालं ना तर सेमचा काय होणार अ होणार आहे. दैत्य प्लस आ प्लस री म्हणजे काय जाणार याचा म्हणजे दीर्घ झाला. मग दीर्घ कोणत्या सूत्रानं झाला अक सवर्णे दीर्घ अक सवर्णे दीर्घ तर अक सवर्णे दीर्घ या सूत्रानुसार याचं काय झालं आपलं एक इथं आ झालाय. आता बघा आ झाला मग आता हा जो मिक्स आहे तो हा हलंत मध्ये मिक्स होणार मग दैत्य प्लस आरी. आता काय झालं म्हणजे सर हलंत नसता तो मिक्स झाला असता का तर नाही बाळा तसंच राहिला असता. मग काय झालं असतं दैत्य प्लस आरी म्हणजे दैत्य आरी झाला असता, पण इथं हलंत म्हणून हा य मध्ये मिक्स झाला म्हणजे दैत्यारी इथे सिद्धम हा इथं संधी झाली आहे. समजली. त्यानंतर बघा आता चौथी ती गुणसंधी. आता गुणसंधीमध्ये काय होतं हे बघा आदेन गुण हे सूत्र यायचं किंवा दुसरं गुण आहे आद गुण. हे खूप IMP आपल्यासाठी पेपरमध्ये मोस्ट ऑफ दी ह्याच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन फिक्स असतात पेपरमध्ये. गुणसंधी विचारणार म्हणजे विचारणार की स्वर संधी म्हणलं तर गुणसंधी आली. समजली ना. तर आदेन गुण हेचं महत्वाचं आहे यामध्ये सूत्र. त्यानंतर आद गुण हे सुद्धा सूत्र यायचं आणि आपण आदेन गुण सोबत आणखी एक जी फोड लिहू शकतो अत येणं गुण तर ही सुद्धा फोड लिहू शकतो. समजलं. आता यामध्ये काय म्हटलं बघा जे रस्व अ ए आणि औ आहे तर हे जे 3 वर्ण आहे हे 3 जे स्वर आहेत त्या 3 स्वराला आपण काय म्हणतो गुण म्हणतो. हे MCQ विचारल्या गेलेला आहे, खूप वेळेस विचारलं गेलं आहे. जो रस्व अ ए आणि औ रस्व अ ए औ हे 3 स्वरांना आपण गुण म्हणतो. त्यामुळे ध्यानात ठेवा MCQ विचारलं जातं हे सूत्र आणि हे 3 कोणत्या 3 स्वरांना गुण म्हणतात. समजलं ना. आता बघा सूत्र काय एक दुसरं आदगुण. आता आदगुण म्हणजे काय सूत्र म्हटलंय की बघा अ पुढे जर ई आला तर ए होतो आणि अ पुढे जर उ आला तर ओ होतो. अ पुढे जर ई आला तर ए होतो, अ पुढे उ आला तर ओ होतो. आता यामध्ये तुम्हाला आणखी एक सांगतो, आता उदाहरण थोडं समजून घेऊया. आता उपेंद्र असा शब्द तुम्हाला पेपरमध्ये येईल, त्यामध्ये तुम्हाला वर पाहायचा अनुस्वार दिलाय का, अनुस्वार दिलाय ना म्हणजे काय दिलाय न दिलाय. मग आपण फोड करायची उप हे जो मात्रा आहे त्याचा ए लिहिला एक मात्रा आहे म्हणून आपण रस्व ए लिहिला, 2 असते तर दीर्घ ए लिहिला असं उप प्लस ए प्लस द्र. आता यामध्ये पाहायचं तुम्हाला ए येतोय. आता ए येतो म्हणजे कोणत्या संधीत ए येतोय तर बघा इथं बघा ए येतोय ना आपल्या इथं. तर मग आपण अशी फोड लिहू शकतो अ प्लस ई म्हणजे एच्या जागेवर अ प्लस ई लिहू शकतो. मग एच्या जागेवर अ प्लस ई लिहिली मग कोणत्या सूत्रानुसार लिहिली तर आदगुण या सूत्रानुसार आपण इथं लिहिलेलं आहे. समजलं ना. आता आदगुण या सूत्रानुसार लिहिलं त्यानंतर बघा उप प्लस अ प्लस ई लिहिलं आणि पुढचं द्रह. आता इथं हे राहिलं विसर्ग राहिला द्र लिहिला. त्यानंतर हा झालं त्यानंतर हे काय झालं इकडे मिक्स झाला म्हणजे हलंत मध्ये मिक्स झाला उप आणि इकडे गेला इंद्र उपइंद्र. तर अशा प्रकारे उपेंद्र हा शब्द होता, उपेंद्र शब्द होता उप प्लस इंद्र यामध्ये आपण लिहिलेला आहे. समजलं. आता यामध्ये तुम्हाला सांगतो ह्याची ट्रिक तुम्हाला एक सांगतो मी. आता पेपरमध्ये तुम्हाला काय होतं जिथं पण तुम्हाला काय होईल एक सांगतो गुणसंधी एक मिनिट फक्त. पेपरमध्ये तुम्हाला असा शब्द दिसेल हे बघा एक मात्रा किंवा एक काना एक मात्रा असा शब्द दिसला, एक
एक मात्रा किंवा एक काना एक मात्रा, तर डायरेक्ट काय म्हणायची गुणसंधी. आता बघा जसं की उपेंद्र, देवेंद्र, महेंद्र अशा प्रकारे शब्द आला ना, म्हणजे एक मात्रा असू द्या किंवा एक काना एक मात्रा असू द्या, कशावर शब्दावर कोणत्या शब्दावर, तर डायरेक्ट म्हणायची गुणसंधी आहे. समजलं. आता बघूया पुढची संधी वृद्धी संधी. आता वृद्धी संधीमध्ये काय येतं बघा. आता हे सूत्र ध्यानात ठेवा, वृद्धी रेचे हे सूत्र आहे. यामध्ये काय म्हटलंय, जे आ ए आणि औ हे जे 3 स्वर आहेत, आ ए आणि औ यांना काय म्हणतो वृद्धी म्हणतो. मागं जर सूत्रामध्ये पाहायला गेले तर मागं काय होतं बघा, मागं जे पाहिलं होतं आपण, तर मागामध्ये काय होते बघा, रस्व ए आणि रस्व औ, रस्व अ ए आणि औ जे 3 स्वर होते यांना गुण असं म्हटलं होतं आपण. पण इथं काय येतं बघा, इथं दीर्घ येतं. दीर्घ काय येतं बघा, की आ ए आणि औ, आ ए औ हे 3 स्वरांना आपण वृद्धी म्हणतो. समजलं ना. त्यामुळे तुम्हाला चांगलं ध्यानात ठेवायचं, MCQ दरवर्षी यावरती विचारला जातो. नंतर बघा काय म्हटलंय, आता यामध्ये काय होतं, जे अ किंवा आ यांच्या पुढं जर काय आलं, ए किंवा ए आलं, म्हणजे रस्व ए येऊ द्या किंवा दीर्घ येऊ द्या, तर यांचं काय होतं, दीर्घ होणार. दीर्घ होणार म्हणजे काय ना, दीर्घ ए होणार. त्यानंतर काय म्हटलं बघा, अ येऊ द्या किंवा आ येऊ द्या, म्हणजे काय पूर्वपदामध्ये, आणि उत्तर पदामध्ये काय म्हटलं, ओ येऊ द्या किंवा औ येऊ द्या, त्यांचं काय होणार आहे, औ होणार आहे, म्हणजे दीर्घ होणार आहे. तर तेच म्हटलं बघा, उदाहरणार्थ समजून घेऊया. आता गंगोद हा शब्द आहे, आपण याची फोड केली. गंग प्लस काय केलं बघा, 2 मात्रे ना, मग आपण औ टाकला, प्लस ध केला बघा, गंग केलं. यामध्ये काय दडलेलं होतं, औ दडलेलं होतं, 2 मात्रे होती ना, म्हणून आपण काय केलं, औ लिहिला प्लस ध केलं. आता तुम्हाला औ लिहिला आहे, औ आला तर औच्या जागेवर तुम्ही काय रिप्लेस करू शकता. आता इथं बघा 2 चान्सेस बनतात बरं, प्रायोरिटी. अ प्लस औ येतंय, किंवा मग आपल्या आ किंवा औ लिहू शकतो आपण, कोणतं बी लिहू शकतो, किंवा म्हणजे आणखी औ लिहू शकतो, आ ई असं लिहू शकतो आपण. मग आपल्याला काय करायचं, लॉजिक लावायचं. आता गंग हा शब्द आहे. आता गंग म्हणजे काय होणार, नॉर्मल तुम्हाला समजून जायचं की हा शब्द काय, गंगा आहे. म्हणजे हा शब्द काय, गंगोद म्हटलं ना, तर हा शब्द काय, गंगा. आता गंगामध्ये गंग लिहिलं ना, तर इथं काय टाकावं लागलं, अ टाकावं लागेल का आ टाकावं लागेल, हे आपल्या डोक्यात आहे, म्हणजे आपल्या हातात आहे. मग काय ध्यानात ठेवायचं, आपल्या गंगा हा शब्द तयार करायचा, असं लॉजिक लावायचं की गंगोदे म्हणजे हा शब्द काय होता, गंगा शब्द होता, आणि प्लस पुढे काय होतं, ओध होता. गंगा प्लस ओध असा शब्द होता. मग आपण काय केलं, गंगा शब्द करायचा. मग इथं काय टाकावं लागलं, आपलं आ टाकावं लागेल. मग औच्या जागेवर काय घेतलं आपण, सुरुवातीला इथं घेतला आ, हा गंग प्लस आ. आता पुढं काय घ्यायचं आहे, हा अ घ्यायचा आहे, हा ओ घ्यायचा आहे, हा ओ घ्यायचा आहे, हा आपल्याला डोकं लावायचं. आता ओध द आहे ना, तर ओध शब्द कसा असतो, तो डोक्याला लावायचा आहे. तर ओध असा असणार आहे का, तर नाही. मग ओध कसा असणार, रस्व असणार आहे, म्हणजे रस्व ओ असणार आहे. मग आपल्याला काय लिहायचं, ओ असं टाकायचं, म्हणजे गंग प्लस आ प्लस ओ. म्हणजे औच्या जागेवर आपण काय केलं, हा काय घेतला, आ घेतला आणि हा ओ घेतला, म्हणजे गंगा प्लस आ प्लस ओ प्लस द, म्हणजे काय शब्द झाला, आणि हा इकडं मिक्स झाला, म्हणजे गंगा प्लस ओध, आणि वृद्धिरेची सूत्रानुसार केलं, आणि इति सिद्धम ही आपली संधी झाली आहे. आता ह्याची पण तुम्हाला एक ट्रिक सांगतो बरं का, तुम्हाला की थोडं कसं असतं, कन्फ्युजिंग असतं काही विद्यार्थ्यांना, कोणतं घ्यावं काय नाही, पण पुढचा शब्द कोणता येतो त्याच्यावरती डिपेंड करतं की आपण अ घ्यायचा की आ घ्यायचा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया लागून जाईल. आणि मागचा जो आहे त्याच्यावरती मग तुम्हाला डिपेंड होतं ओ घ्यायचं की औ घ्यायचं, त्यामुळे तुम्हाला सोपं जातं. फक्त ते शब्द पाहिजे, तुम्हाला इझिली कळून जाईल. आता यामध्ये पण तुम्हाला सांगतो, आता जी आपण गुणसंधी पाहिली, गुणसंधीमध्ये एक काना एक मात्रा म्हणजे गुणसंधी. तर आपल्याकडे काय होतं, वृद्धी संधीमध्ये 2 मात्रे, त्यासोबत 2 मात्रे आणि एक काना, हां म्हणजे अशी जर कंडिशन आली तर ती असते आपली वृद्धी संधी, ती असते आपली वृद्धी. जर एक काना एक मात्रा असं जर आलं ते गुण, आणि 2 मात्रे किंवा 2 मात्रे एक काना अशी जर कंडिशन आली, म्हणजे कुठं उदाहरणामध्ये, तर ती आपली कोणतीशी वृद्धी संधी. समजलं. त्यानंतर आता बघा 6वी संधी पररूप संधी. तर पररूप संधीचे डायरेक्ट ध्यानात ठेवा, एनी पररूपमेचं सूत्र असतं. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी की ह्यामध्ये डोकं लावू नका काहीच. ह्यामध्ये काय असतं की उत्तरामध्ये जर काय आलं, उपसर्ग आला उत्तरामध्ये, म्हणजे प्रश्नामध्ये जर उपसर्ग आला त्या संधीमध्ये, तर डायरेक्ट काय म्हणायची, कोणती, पररूप संधी, पररूप संधी, येणं पररूपम. पररूपम म्हणजे उपसर्ग संधी. आता यामध्ये बघा प्रज्यते. आता प्रज्यतेमध्ये बघा, जो आपण 22 उपसर्ग शिकले आपल्या सिलेबसनुसार, तर 22 सिलेबसमध्ये आपण जर पाहिले, तर त्यामध्ये काय आपल्याकडं काही उपसर्ग आहेत, 22 उपसर्ग आहे ना, त्यामधला कोणताही उपसर्ग जर आला, कोणताही उपसर्ग जर ह्यामध्ये आला, सुरुवातीलाच येतो तो जर आला, तर ती कोणती असते, आपली पररूप संधी असते. आता हे बघा प्र आला ना आपलं, तर प्र ती कोण झाली, ती ही आपली डायरेक्ट म्हणतो पररूप संधी. आता हे जर फोड केली, प्र प्लस ए प्लस जेते, आता प्र प्लस ए प्लस जेते अशा प्रकारे हे होतं. त्याचं फोड केली आपण, पूर्व आणि हा पर. आता पूर्व आणि पर ह्याचं काय असतं तुम्हाला सांगतो बघा, काय म्हटलंय, आकारांत उपसर्गापुढे जर येणं प्रत्याहाती वर्ण, आकारांत उपसर्गापुढे येणं प्रत्याहाती वर्ण ए किंवा औ या स्वरांनी सुरुवात होणारी जर धातू आल्यास, पूर्व आणि पर या दोघे स्वराबद्दल आपण पररूप स्वर योजावा. म्हणजे काय होतं, जे आकारांत आणि अंत होणारा एखादा काय आला आपल्याकडे उपसर्ग आला, तर त्याच्या पुढं काय झालं, ए किंवा औने सुरू होणार जर आपल्याकडे उत्तर पदात शब्द असेल, तर ह्या दोघांच्या आपण काय जागी काय करायचं, पररूप यायचं असतं. पररूप म्हणजे काय, जो उत्तर पदात जो वर्ण आहे ना, तर तो खाली लिहायचा असतो. म्हणजे आकारांत उपसर्गापुढे जर औ किंवा ए आला, तर पररूप स्वर यायचा, म्हणजे कोणता, जो पुढचा जो स्वर असतो तोच खाली घ्यायचा. म्हणजे आपण तेच केलं बघा.
हा आकारांत असतो आपल्याकडे काय होता, आकारांत काय होता आपल्याकडं हे होता आपल्याकडे आकारांत उपसर्ग होता, त्याच्यापुढं ए आला म्हणून आपण पररूप काय घेतलं, एच शोधला. मग एनं पररूप अनुसरलेलं, मग प्र प्लस ए प्लस जेते, आणि अशा प्रकारे हा आपण काय केला, प्रज्यते. अशा प्रकारे काय केला, प्रज्यते. हे असं हलंत करायला थोडं, आणि हे काय झालं आपला प्रज्यते. अशा प्रकारे हा आपला काय झाला, आपल्या हा ए मिक्स झाला हा हलंतमध्ये, म्हणजे हा प्रज्यते इति सिद्धम. तर अशा प्रकारे हा आपला पूर्ण संधी झाली. याची फक्त ध्यानात ठेवा काय अशी असते, की याच्या सुरुवातीला ओळखण्याची एक ट्रिक याची, सुरुवातीला उपसर्ग असेल. जे 22 उपसर्ग तुम्ही पाठ केले तेच उपसर्ग इथं तुम्हाला पूर्वरूप संधीमध्ये दिसणार. समजलं. त्यानंतर आता बघा पूर्वरूप संधी. आता पूर्वरूप संधीचं एक सिंपल सांगतो तुम्हाला. पूर्वरूप, आता जर एस सारखं सिम्बॉल तुम्हाला उत्तरात कुठं दिसला, म्हणजे प्रश्नात दिसलं, की समजायची आपली काय पूर्वरूप संधी. तुम्हाला यस काही पण दिसू द्या, असं हरे व काही पण असं शब्द आला, तिथं असलं यस सिम्बॉल दिसलं, काही म्हणत नाही, काही नाही, डायरेक्ट पूर्वरूप संधी, स्वरसंधीचा प्रकार पूर्वरूप संधी लिहून यायचा आहे. डायरेक्ट 2 पैकी 2 मार्क, 1 पैकी 1 मार्क तुम्हाला जागेवर भेटून जातील. फक्त काय करायचं, पूर्वरूप संधी आणि याची फोड करून यायची तुम्हाला पेपरमध्ये. समजलं. आता सूत्रभाग काय म्हटलंय, येन पदांती दती. तर अशा प्रकारे हा हे दिलं आपल्याला, सूत्र दिलं, येन पदांत दती, येन पदांत दती, अशा प्रकारे सूत्र आहे. यामध्ये काय म्हटलंय, पदाच्या शेवटी जर ए किंवा औ स्वर असतील तर पुढे जर रस्व अ आला तर पुढे पूर्व आणि पर स्थानी काय करायचं तुम्हाला, वर्णाबद्दल पूर्वरूप एखादा शोधायचा. म्हणजे काय म्हटलं बघा, तुम्हाला एक सांगतो, पदाच्या शेवटी, आता हे जर आपण फोड केलं बघा, हरे प्लस ए व, आता पदा शेवटी ए आलाय, आता बघा हर प्लस ए, पदा शेवटी आपल्याकडे काय आलं, ए आला, ए किंवा ओ, आपली ही कंडिशन पाहिजे, ए किंवा ओ, पदा शेवटी ए आलाय असतील तर पुढे जर रस्व आला, आता पुढं बघा रस्व आला का, पदा शेवटी ए पण आलाय आणि उत्तर पदात पुढे काय आलं, अ पण आलाय, तर त्या जागी आपल्या काय पूर्व आणि पद या दोन्ही स्थानी असलेल्या वर्णाबद्दल आपल्याला काय करायचं, की काय एकादश योजायचं आहे. म्हणजे काय पूर्वरूप एकादश योजायचं आहे, म्हणजे काय एस सिम्बॉल टाकायचं आहे. मग काय केलं, हरे प्लस येव, मग आपण काय केलं बघा, होता आपला हरे होता, तर हरे मधला काय केला आपण, इकडे बघा तो जो हे बघा हरे, तर हे हरे बाजूला, आणि आपण अचा काय केला, पूर्वरूप करायचा, यस करायचा, आणि लिहायचं सूत्र येन पदांती दती. अशा सूत्रानुसार आम्ही काय केलं, हे चेंज केलंय, आणि मग एस सिम्बॉल टाकायचं, अच्या जागी सिम्बॉल टाकायचं, हरे हाला वाचताना अच वाचायचं, हरे व म्हणजे हरे अव, तर हरे अव. अशा प्रकारे इति सिद्धम ही आपली झाली आहे. ही सिंपल तुम्हाला पेपरमध्ये ह्याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन फिक्स असतात दरवर्षी. पूर्वरूप विचारणार म्हणजे विचारणारच, लावून घ्या, विचारणार, एक तरी विचारणार किंवा विचारणार, म्हणजे तुमचा पेपरमध्ये 1 किंवा 2 मार्क जागेवर फिक्स आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायचं, ज्या क्वेश्चनमध्ये यस असला, ह्या यस होणे सिम्बॉल असलेला पूर्वरूपचं साईन म्हणतो आपण, तर हे जर तुम्हाला असला, तर डायरेक्ट काय म्हणजे पूर्वरूप संधी आहे. समजलं ना. इन डिटेल आपण स्वर संधी 1 शॉटमध्ये पाहिले, 20-21 मिनिटात व्हिडिओ झाला आहे तुम्हाला सगळा. हे तुम्हाला सगळं इन डिटेल स्वर संधी मी सांगितलेलं आहे, सोपे सांगितले, एकदम शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मेन कन्सेप्ट सांगितले, कुठं पण असं नाही की मेन कन्सेप्ट सांगितले, फक्त कन्सेप्टवर फोकस करा. एक्झाम्पल खूप असतं त्याचे, एक्झाम्पलची फक्त प्रॅक्टिस करा, आणि शेवटी तुम्हाला जेवढी एक्झाम्पलची प्रॅक्टिस जमल तेवढी करा, कारण की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करता तुम्हाला संधी तेवढी सोपी जाईल, आणि सूत्र तुम्हाला पाठ वगैरे करायचे. आता काही जण म्हणते सर याचे नोट्स वगैरे आम्ही आता वेळ नाही, आम्ही कसं काय करावं काय नाही, तर मला माहिती आहे बाळा, पेपरचे दिवस खूप कमी राहिले आणि तुला नोट्स पाहिजे, तर नोट्स पाहिजे ना, तर मी पण देणार आहे तुला, भेऊ नको. याच्या नोट्स तुम्हाला आपल्या डायरेक्ट ॲपवरती भेटून जातील, किंवा व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपवरती सेंड करतो. डायरेक्ट काय करा, लिहत नका बसू, डायरेक्ट झेरॉक्स मारा. पण मला पण माहिती शेवटचे 30 दिवस राहिले, काय करणार पुरं, तर डायरेक्ट झेरॉक्स मारा आणि डायरेक्ट अभ्यास करा. लिहत कोणी बसू नका, टाइमपास कोणी करू नका, फक्त चांगला अभ्यास करा, चांगल्या मार्कने पास व्हा, फक्त एवढीच आपली इच्छा आहे. समजलं ना. कोणाला काही डाऊट असेल तर व्हॉट्सॲप ग्रुप वगैरे जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, आणि आपला ॲप डाउनलोड करायला विसरू नका. त्यासोबत आपण काय करतोय, आपल्या ॲपमध्ये तुम्हाला जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन आहे त्याच्यासाठी आपण टेस्ट सुरू करतोय, जे लास्ट सगळ्या टॉपिक्सवरती तुम्हाला 20-20, 30-30, 40-40 MCQचे टेस्ट वगैरे मी अवेलेबल करून देतो प्रत्येक टॉपिकवरती, आणि तुम्ही तिथे जाऊन काय करायचं, फक्त 2-2, 3-3 अटेम्प्ट देतो त्यांना, विद्यार्थ्यांना तिथं जायचं आहे, ते अटेम्प्ट करायचे, प्रॅक्टिस करायची, जेणेकरून तुम्हाला काय होऊन जास्त यावरती कमांड येऊन जाईल. म्हणजे MCQवरती संधीच्या, म्हणजे कोणत्याही प्रत्येक टॉपिकवरती 20-20, 30-30 MCQ देऊन टाकतो, आणि तिथं तुम्हाला काय द्यायचं, फक्त एक टेस्ट दिल्याने अटेम्प्ट करायची, फ्रीमध्ये असणारे, काही रुपये नाही द्यायचा, कोणाला काय नाही द्यायचं, फक्त ॲपमध्ये जायचं, ॲप डाउनलोड करायचं, आणि ॲपमध्ये तुम्हाला हे सगळं काही फ्रीमध्ये भेटून जाईल. समजलं ना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आणखी एक की हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल, कोणत्याही कॉलेजचे असू द्या. समजलं ना. तर जास्तीत जास्त आता आम्ही पण एफर्ट्स घेतो, तर तुम्ही पण थोडंफार एफर्ट्स घ्या आमच्यासाठी, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचा सुद्धा फायदा होईल. आणि समजलं, इथून पुढे आपण काय करतोय, की संस्कृतसाठी सिरीज सुरू करतोय, संहितासाठी 1 शॉट सुरू करतोय, पदार्थसाठी सुद्धा 1 शॉट सुरू करतोय, कारण तुम्हाला शेवटच्या वेळेस खूप रिव्हिजनला हेल्प होईल. समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.